नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामध्ये आपण करंट अफेअर्स व जीकेचा समावेश केलेला आहे। ठीक आहे, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। ठीक आहे, या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालय केव्हा अस्तित्वात आले किंवा भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली, असा प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1, 28 जानेवारी 1950। 28 जानेवारी 1950। मित्रांनो काही ठिकाणी बघा 26 जानेवारी 1950 चा उल्लेख आढळतो। ठीक आहे, गुगलवर सर्च केलं तर आपल्याला 26 जानेवारी 1950 हे योग्य उत्तर दिसेल। ठीक आहे, परंतु जी काही भरती झालेली आहे तलाठीची आता 2023ला, त्यामध्ये बघा योग्य उत्तर 28 जानेवारी 1950 हे देण्यात आलेले आहे। तसंच MPSC आयोग देखील 28 जानेवारी 1950 हेच योग्य उत्तर ग्राह्य धरते। तसेच गुगलवर काही एक सकाळ वर्तमानपत्रामध्ये देखील 28 जानेवारी 1950 हीच तारीख देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी कमेंट करू नका चुकीचं आहे म्हणून। तर या ठिकाणी 28 जानेवारी 1950 काही ठिकाणी, तर 26 जानेवारी 1950 काही ठिकाणी असा संदर्भ आढळून येतो। ठीक आहे, आपण तलाठी भरती व MPSC आयोगानुसार चालतोय। 28 जानेवारी 1950 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले। ठीक आहे, सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? DY चंद्रचूड, हे देखील लक्षात ठेवायचे आहेत, यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर हरिलाल कानिया हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते, हरिलाल कानिया। याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, आता मित्रांनो या ठिकाणी बघा 8 जुलै 1991 ही तारीख देखील लक्षात ठेवायची आपल्याला। 8 जुलै 1991ला बघा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालय स्थापन झालेलं आहे। 8 जुलै 1991ला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालय स्थापन झालेलं आहे। ठीक आहे, 26 जानेवारी 1950 ही तारीख का लक्षात ठेवायची आहे? या दिवशी आपली घटना अंमलात आलेली आहे। 26 जानेवारी 1950ला आपली घटना अंमलामध्ये आलेली आहे। ठीक आहे, 1 एप्रिल 1935ला काय झालेलं आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँक किंवा RBIची स्थापना झालेली आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आपलं मूळ उत्तर काय? भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950। त्यानंतर प्रश्न आहे बघा, टिपू सुलतानचा अंतिम पराभव कोणी केला? टिपू सुलतानचा अंतिम पराभव कोणी केलेला? तर मित्रांनो लॉर्ड वेलस्ली यांनी केलेला आहे। पर्याय क्रमांक B, लॉर्ड वेलस्ली याने टिपू सुलतानचा अंतिम पराभव केला होता। ठीक आहे, चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये पराभव झाला होता। कोणत्या? चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये हा पराभव झालेला। मित्रांनो लॉर्ड वेलस्ली बद्दल एक प्रश्न विचारला जातो बघा, तैनाती फौजेची स्थापना किंवा तैनाती फौज कोणी सुरू केली? तर बघा लॉर्ड वेलस्ली याने सुरू केली होती। तैनाती फौज ही लॉर्ड वेलस्ली याने सुरू केली होती। ठीक आहे, आता बघा इतर ऑप्शनवर कोणते प्रश्न विचारले जातात ते कव्हर करून घेऊया। मित्रांनो या ठिकाणी बघा लॉर्ड डलहौसी हा महत्त्वाचा अधिकारी होता। लॉर्ड डलहौसी याने बघा भारतामध्ये रेल्वे पोस्ट तारायंत्राची सुरुवात केली। प्रश्न विचारलेला आहे आधी पोलीस भरतीमध्ये, रेल्वे पोस्ट तारायंत्राची सुरुवात भारतात कोणाच्या काळात झाली? लॉर्ड डलहौसी हे नाव लक्षात ठेवायचे। ठीक आहे, त्यानंतर बघा संस्थाने खालसा धोरण हे लॉर्ड डलहौसी याने लाभवले होते। या दोन गोष्टी याच्याबद्दल आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग हा बघा भारताचा पहिला व्हॉइसरॉय। ठीक आहे, भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता लॉर्ड कॅनिंग। खालसा धोरण रद्द यानेच केलेलं आहे, जे लॉर्ड डलहौसीने सुरू केलं ते याने रद्द केलं होतं। ठीक आहे, त्यानंतर बघा ICS परीक्षा कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॅनिंग याने सुरू केली ICS परीक्षा। ठीक आहे, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर आहे बघा लॉर्ड मेयो, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? असा प्रश्न विचारला जातो। लॉर्ड मेयो याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते। त्यानंतर प्रश्न विचारला जातो बघा, भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळात पार पडली? तर बघा मित्रांनो लॉर्ड मेयोच्या काळामध्ये पार पडलेली आहे। 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणाच्या? लॉर्ड मेयोच्या काळामध्ये पार पडलेली आहे। दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा, पहिली कधी पडली? 1872 कोणाच्या काळात? लॉर्ड मेयो। आपलं मूळ उत्तर काय? टिपू सुलतानचा अंतिम पराभव लॉर्ड वेलस्ली याने केला।
त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला? मुंबईवर कोणत्या वर्षी कब्जा केलेला आहे? तर बघा 1534ला केला. पर्याय क्रमांक सी, पोर्तुगीजांनी 1534मध्ये मुंबईवर कब्जा केलेला आहे. सेम प्रश्न गोव्यासाठी विचारला जाऊ शकतो. गोव्यावर कब्जा केला बघा 1510ला. 1510ला पोर्तुगीजांनी गोव्यावर कब्जा केलेला आहे. प्रश्न विचारला जातो, वास्को द गामा कालिकत बंदरामध्ये केव्हा आला? कोणत्या वर्षी आला? तर बघा 1498ला वास्को द गामा हा पोर्तुगीज खलासी बघा कालिकत बंदरामध्ये आलेला. कधी? 1498. ठीक आहे, तिन्ही वर्ष लक्षात ठेवायचे आहेत. आपलं मूळ उत्तर आहे पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केव्हा केला? 1534ला केला. प्रश्न कसे वाटत आहेत मित्रांनो? कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला. त्यानंतर प्रश्न आहे का, भारताचे अटॉर्नी जनरल किंवा महान्यायवादी सध्या कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. कोण आहेत महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल? तर बघा सध्या आहेत आर व्यंकटरमणी. पर्याय क्रमांक डी, आर व्यंकटरमणी हे सध्याचे भारताचे महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो जे काही उच्च पदस्थ आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया बघा. या ठिकाणी महान्यायवादी विचारले तर आर व्यंकटरमणी. ठीक आहे, जर विचारलं CDS कोण आहेत सध्या भारताचे? CDS म्हणजे काय? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जे तिन्ही सेनांचे प्रमुख असतात, भारताच्या तिन्ही सेनांचे प्रमुख असतात, त्यांना CDS म्हटलं जातं. तर ते तो कोण आहेत सध्या? अनिल चौहान. अनिल चौहान हे भारताचे सध्याचे CDS आहेत. ठीक आहे, त्यानंतर विचारलं जातं बघा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या कोण आहेत? हा प्रश्न 2023ला देखील विचारलेला आहे. डॉक्टर बिरेंद्र सराफ हे बघा महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत. ठीक आहे, त्यानंतर विचारलं जातं बघा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? अटॉर्नी जनरल कोण आहेत? आर व्यंकटरमणी. त्यानंतर प्रश्न आहे बघा, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? मित्रांनो घटना दुरुस्त्या विचारल्या जातात, पाठ करून ठेवायच्या आहेत महत्त्वाच्या. तर बघा 61व्या घटना दुरुस्तीने भारतीय मतदाराचे वय बघा 21 वरून 18 करण्यात आले. आधी किती होते? 21 होते. 61वी घटना दुरुस्ती केली आणि 18 करण्यात आले. ठीक आहे, तर मित्रांनो प्रश्न विचारला जातो बघा, संविधानामध्ये घटना दुरुस्ती कोणत्या कलमान्वये केली जाते? तर कलम 368 याच्यानुसार बघा घटना दुरुस्ती केली जाते संविधानामध्ये. कलम लक्षात ठेवायचं आहे 368 क्रमांकाचं. ठीक आहे, त्यानंतर बघा 101वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे विचारलेला आहे प्रश्न. तर GST वस्तू व सेवा कर संबंधित आहे 101वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, त्यानंतर बघा कोणत्या घटनेला मिनी राज्यघटना किंवा मिनी घटना म्हटलं जातं? तर 42वी घटना दुरुस्ती ही मिनी घटना म्हणून ओळखली जाते. ही सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे, 42वी घटना दुरुस्ती. याच्यामध्ये बघा समाजवादी धर्मनिरपेक्ष एकता हे शब्द ॲड करण्यात आले. 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकता हे शब्द घटनेमध्ये ॲड करण्यात आलेले. ठीक आहे, त्यानंतर बघा 42व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभा व विधानसभा कार्यकाल 6 वर्ष करण्यात आला होता, परंतु 44वी घटना दुरुस्ती करून पुन्हा लोकसभा व विधानसभेचा कार्यकाल हा 5 वर्ष करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर बघा त्यानंतर 13वी घटना दुरुस्ती कशाशी आहे? तर बघा नागालँड हे भारताचे 16वे राज्य बनलेले आहे. 13व्या घटना दुरुस्तीनुसार नागालँड हे भारताचे 16वे राज्य बनलेले. आपलं मूळ उत्तर काय? 61वी घटना दुरुस्ती ही 21 वरून 18 करण्यात आलेले मतदाराचे वय. त्यानंतर प्रश्न आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग मंद व चमकदार प्रकाशाला संवेदनशील असतो? कोणता मित्रांनो? मानवी डोळ्याचा या ठिकाणी दंड व शंकू हा जो भाग आहे, दंड व शंकू हा बघा मंद व चमकदार प्रकाशाला संवेदनशील असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, pH मापन श्रेणीचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? कोणी लावलेला मित्रांनो pH मापन श्रेणीचा शोध? तर बघा या ठिकाणी सोरेन पीटर लॉरेट्झ, यालाच SPL किंवा सोरेनसन असं देखील म्हटलं जातं. तर या ठिकाणी सोरेन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. ऑप्शनला सोरेन दिसलं तर pH मापन श्रेणीचा शोध सर्वप्रथम त्यांनी लावलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो एक प्रश्न विचारला जातो बघा,
जीवनसत्वांचा शोध कोणी लावला? तर कॅसिमिर फंक हा शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचा आहे. कॅसिमिर फंक याने जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न विचारला जातो बघा, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन हे नाव लक्षात ठेवायचं आहे. थॉमस एडिसन याने विद्युत दिव्याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा, रेबीज या रोगावर जी लस आहे त्यांनी ती कोणी शोधली? तर लुई पाश्चर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. रेबीज रोगावरील लस ही लुई पाश्चर याने शोधलेली आहे. त्यानंतर बघा, प्रश्न आहे, CISF यालाच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असं म्हटलं जातं. तर याच्या पहिल्या महिला महासंचालक किंवा महिला संचालक कोण बनलेले आहेत? CISFच्या पहिल्या महिला संचालक कोण बनलेले आहेत? तर बघा, या ठिकाणी नीना सिंह, पर्याय क्रमांक बी, नीना सिंह या CISFच्या पहिल्या महिला संचालक बनलेल्या आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बनलेल्या आहेत. ठीक आहे. हा देखील प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. या रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. नीना सिंह या CISFच्या पहिल्या महिला संचालक आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, या ठिकाणी CRPFचे महासंचालक कोण बनलेले आहेत? CRPFचे तर बघा, अनिश दयाल सिंग हे CRPFचे महासंचालक बनलेले आहेत. CRPF. ठीक आहे. अनिश दयाल सिंग. ITBPचे कोण बनलेले आहेत? तर बघा, राहुल रसगोत्रा हे ITBPचे महासंचालक बनलेले आहेत. चारही नावं लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपलं मूळ उत्तर आहे CISFच्या पहिल्या महिला संचालक नीना सिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे, संदीप लामिछाने या खेळाडूचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? कोणत्या? तर बघा, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे संदीप लामिछाने. मित्रांनो, याच्यावर बघा, 17 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करण्याचा आरोप होता आणि तो सिद्ध देखील झालेला आहे. ठीक आहे. याला सजा झालेली आहे म्हणून हा चर्चेत आहे. तर लक्षात ठेवायचं, संदीप लामिछाने क्रिकेट खेळाशी संबंधित आहे, नेपाळ या देशाचा आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या संस्थेच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले होते? सुबोध पत्रिका कोणत्या? तर बघा, या ठिकाणी प्रार्थना समाजासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. ठीक आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो? तर बघा, आत्माराम पांडुरंग यांनी केली. कधी? तर 1867 मध्ये. 31 मार्च 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. याच्याच प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना बऱ्याच वेळेला विचारली जाते. कोणी केलेली आहे? 20 ऑगस्ट 1828ला कोलकाता या ठिकाणी राजा राममोहन रॉय यांनी केली. कोणी? राजा राममोहन रॉय यांनी केली. त्यानंतर सत्यशोधक समाजाची तर जवळपास प्रत्येक पेपरलाच विचारली जाते. तर बघा, या ठिकाणी 24 सप्टेंबर 1873ला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सह्याद्री किंवा पश्चिम घाटाची भारतातील लांबी किती आहे? किती आहे मित्रांनो? तर या ठिकाणी 1600 किलोमीटर. पर्याय क्रमांक बी, 1600 किंवा 1600 किलोमीटर एवढी लांबी आहे सह्याद्री किंवा पश्चिम घाटाची. कुठली? भारतामधील 1600 किलोमीटर. ठीक आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील किती लांबी आहे? तर बघा, 750 किलोमीटर. सह्याद्री पर्वतरांगेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 750 किलोमीटर. ठीक आहे. एक प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई. त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. 23ला फुटामध्ये विचारण्यात आली होती. बघा, 5400 फूट. मीटरमध्ये 1646 मीटर. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 915 ते 1220 काय? तर बघा, सह्याद्री पर्वतरांगेची सरासरी उंची आहे. ठीक आहे. समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची किती आहे? 915 ते 1220 मीटर. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न आहे, महादेव डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात मित्रांनो. जे प्रश्न विचारले जातात
तेच टॉपिक आपण कव्हर करून घेतात बघा. महादेव डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्या वेगळ्या झालेल्या आहेत? तर मित्रांनो भीमा व कृष्णा. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी भीमा व कृष्णा या ज्या नद्या आहेत त्या महादेव डोंगर रांगांमुळे वेगळ्या झालेल्या आहेत. ठीक आहे, आता अजिंठा व सातमाळा या डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्या वेगळ्या झाल्या आहेत असा प्रश्न विचारला जातो. सातमाळा अजिंठा. ठीक आहे, तर तापी आणि गोदावरी या ज्या नद्या आहेत त्या अजिंठा व सातमाळा या पर्वतरांगांमुळे वेगळ्या झालेल्या आहेत. त्यानंतर बघा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे कोणत्या दोन नद्या वेगळ्या झालेल्या आहेत? तर गोदावरी आणि भीमा. हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमुळे वेगळ्या झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर विचारलं जातं बघा सातपुडा या पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्या वेगळ्या झाल्या आहेत? नर्मदा व तापी या ज्या नद्या आहेत त्या सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळ्या झालेल्या आहेत. आपलं मूळ उत्तर काय? महादेव डोंगर रांगेमुळे कोणत्या नद्या वेगळ्या झाल्या आहेत? भीमा व कृष्णा. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी केव्हा पंचवार्षिक योजना न राबवता 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या? म्हणजे एक वर्षाच्या 3 योजना राबवण्यात आल्या. कोणत्या वर्षी मित्रांनो? तर बघा 1966 ते 1969 या 3 वर्षामध्ये एक वर्षाच्या 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न आहे पाकिस्तान चीनसारख्या देशांवर करडी नजर ठेवण्यासाठी इस्रो किती उपग्रह अवकाशात सोडणार आहे? किती मित्रांनो? तर 50 उपग्रह इस्रोद्वारे अवकाशात सोडण्यात येणार आहेत चीन आणि पाकिस्तान या देशांवर करडी नजर ठेवण्यासाठी. इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? नाशिक या ठिकाणी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. ठीक आहे, भीमा नदीचा कुठे होतो? पुणे या ठिकाणी, भीमाशंकर या ठिकाणी होतो. नर्मदा नदीचा आणि तापी नदीचा मला कमेंट करून सांगायचा आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा जनता दल युनायटेड याला JDU असं म्हटलं जातं. या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला? तर मित्रांनो राजीव रंजन हे अध्यक्ष होते या पक्षाचे. यांनी अध्यक्ष दिले आहे, लल्लन सिंग यांना म्हटलं जातं. तर यांनी या JDU पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ठीक आहे, आता नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत JDUचे मला कमेंट करून सांगायचं आहे नवीन अध्यक्ष. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जे काही अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्याच जोडीला बघा आपण त्या संबंधित इतर फॅक्ट तसेच जे काही इतर ऑप्शन आहेत त्यांची देखील माहिती कव्हर करून घेतलेले आहेत, जेणेकरून तुमचे या व्हिडिओमधून 40, 50 ते 60 एवढे प्रश्न कव्हर होऊन गेलेले आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास आणि ग्राउंड चालू राहू द्या. फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या, उद्या शेवटची तारीख आहे. धन्यवाद.